तुमच्या डोळ्यासमोर एका शिवलिंगात तुम्ही प्रसाद ठेवता आणि क्षणात तो प्रसाद गायब होतो. तिथे पाण्याचा प्रवाह नाही, खाली कोणतंही ड्रेनेज नाही आणि शास्त्रज्ञांनी कितीही शोध घेतला तरी तो प्रसाद नेमका जातो कुठे याचं उत्तर कोणाकडेही नाही. पण हे तर फक्त या मंदिराचं पहिलं रहस्य आहे. पुण्याजवळच्या यवतमध्ये एका डोंगरावर एक अशी वास्तू उभी आहे जी दुरून पाहिली तर एखादी मशीद किंवा दर्गा वाटते. पण जसं तुम्ही आत पाऊल ठेवता तसं तुम्हाला दिसतं 13व्या शतकातील कोरीव कामाचा एक अखाट खजिना. एका हिंदू राजाने आपलं मंदिर वाचवण्यासाठी 1200 सालात चक्क क्लोकिंग टेक्नॉलॉजी वापरली होती. हे मंदिर बाहेरून असं का दिसतं? इथल्या गुप्त मजल्यांचा शोध घेताना आधुनिक मशिनरी का निकामी ठरली आणि या मंदिराचा संबंध साक्षात पांडवांशी कसा आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण उलगडा करणार आहोत पुण्याच्या वेरूळचा म्हणजेच भुलेश्वर मंदिराच्या अकल्पनीय रहस्याचा. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजचं हे इन्व्हेस्टिगेशन तुमच्या विज्ञानाच्या सर्व व्याख्या बदलून टाकेल. तुम्ही जेव्हा भुलेश्वर मंदिराच्या जवळ पोहोचता तेव्हा तुम्हाला धक्का बसतो, कारण मंदिराचं वरचं शिखर हे इतर हिंदू मंदिरांसारखं नाहीये. ते एखाद्या घुमटासारखं म्हणजेच इस्लामिक आर्किटेक्चर सारखं दिसतं. अनेकांना वाटतं की ही एखादी जुनी मशीद आहे, पण हा एक मास्टर प्लॅन होता. 13व्या शतकात जेव्हा महाराष्ट्रावर आक्रमणं होत होती तेव्हा अनेक मंदिरं पाडली जात होती. त्यावेळी देवगिरीच्या यादवांचे जे मंत्री होते त्यांनी या मंदिराला वाचवण्यासाठी एक विलक्षण शक्कल लढवली. त्यांनी मंदिराचं बाह्य रूप हे मशिदीसारखं बनवलं, जेणेकरून आक्रमकांना वाटावं की हे त्यांच्याच धर्माचं ठिकाण आहे. इमेजिन करा, 800 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी शत्रूच्या नजरेतून वाचण्यासाठी पूर्ण मंदिराचं रूपच बदलून टाकलं होतं. विज्ञानाच्या भाषेत याला आज आपण कॅमोफ्लाज म्हणतो. पण आत गेल्यावर तुम्हाला शेकडो अप्सरा, विष्णूचे अवतार आणि गणपतीचं असं रूप दिसेल जे पाहून तुमचे डोळे विस्फारतील. आता आपण त्या रहस्याकडे वळूया ज्याने सर्वांना विचार करायला भाग पाडलंय. शिवलिंगाच्या वरच्या बाजूला एक लहान छिद्र आहे. स्थानिक लोक आणि भाविक तिथे साखर किंवा पेढ्याचा प्रसाद अर्पण करतात. तुम्ही तुमच्या हाताने तो पेढा तिथे ठेवा आणि तुम्ही पाहाल की तो पेढा खाली न पडता किंवा कुठेही न सरकता जागेवरच गायब होतो. काही वर्षांपूर्वी काही संशोधकांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की खाली एखादा पाईप असेल किंवा छिद्र असेल, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवलिंगाच्या खालून कोणताही मार्ग सापडला नाही. तो प्रसाद जातो कुठे? लोक म्हणतात की हे भगवान शंकराचं अस्तित्व आहे, तर काही तज्ज्ञ म्हणतात की हे त्यावेळच्या इंजिनिअरिंगचा असा काही नमुना आहे जो आजही आपल्याला समजलेला नाही. तुम्हाला काय वाटतं? ही एखादी नॅचरल प्रोसेस आहे की खरोखरच एखादी दैवी शक्ती? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. भुलेश्वर मंदिराच्या खाली काही गुप्त मजले किंवा तळघरे असल्याचं मानलं जातं. पुरातत्व विभागाने एकदा या मंदिराच्या खाली काय दडलंय हे पाहण्यासाठी उत्खनन करण्याचं ठरवलं होतं. पण इथेच खरी पॅरानॉर्मल किंवा गूढ घटना घडली. असं सांगितलं जातं की जेव्हा तिथे आधुनिक ड्रिलिंग मशीन किंवा इतर यंत्र आणली गेली तेव्हा ती मशिनरी आपोआप बंद पडली. काहीही कारण नसताना इंजिनमध्ये बिघाड झाला. इतकेच नाही तर जे मजूर तिथे काम करत होते त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. काहींना विचित्र स्वप्न पडली तर काही जण अचानक आजारी पडले. शेवटी कोणतंही ठोस कारण न सापडल्यामुळे ही मोहीम थांबवावी लागली. आजही भुलेश्वरच्या त्या गुप्त खोल्यांमध्ये नेमकं काय आहे? तिथे कोणतं प्राचीन ज्ञान दडलंय की तिथे खरोखरच एखादा पॅरानॉर्मल प्रभाव आहे? याचे उत्तर आजही मातीच्या ढिगायाखाली गाडलं गेलंय. भुलेश्वर मंदिराला पुण्याचे वेरूळ म्हटलं जातं का? कारण इथलं कोरीव काम इतकं सूक्ष्म आहे की ते अजिंठा वेरूळच्या लेण्यांची आठवण करून देतं. या मंदिरात एक दुर्मिळ मूर्ती आहे, ती म्हणजे गणपतीचं स्त्री रूप, ज्याला विनायकी असं म्हणतात. जगामध्ये अशा मूर्ती खूप कमी आहेत. या मंदिराचा पौराणिक संबंध साक्षात पांडवांशी जोडला जातो. असं म्हणतात की वनवासाच्या काळात पांडवांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केलं होतं आणि या मंदिराची मूळ स्थापना ही स्वराज्य किंवा यादवांच्या आधीही पांडवांनी केली होती अशी एक श्रद्धा आहे. हे मंदिर फक्त दगडांचं नाहीये, तर ते आपल्या संस्कृतीच्या संघर्षाचं प्रतीक आहे. आक्रमकांपासून आपलं अस्तित्व कसं जपायचं हे या इनविजिबल मॉस्क कडे बघून समजतं. मित्रांनो, भुलेश्वर मंदिर हे विज्ञानासाठी एक आव्हान आहे आणि भाविकांसाठी एक चमत्कार. ज्या मंदिरातून नैवेद्य गायब होतो, जिथे मशीन्स काम करत नाहीत आणि जे मंदिर जगाला हुलकावणी देऊन 800 वर्षे उभं आहे, ते बघून हेच समजतं की आपल्या पूर्वजांकडे असं काही ज्ञान होतं जे आजही आपण शोधू शकलेलो नाही. तुम्ही कधी भुलेश्वरला गेला आहात का? तो गायब होणारा प्रसाद,
तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय का? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमची प्रत्येक कमेंट या रहस्याचा उलगडा करायला मदत करेल. व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्राच्या या महान वारशासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो. आपलं हे मंदिर जगासमोर आणण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रोमांचक रहस्यांसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रहस्यासह. जय शिवराय, जय महाराष्ट्र.